गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर आज संक्रांतीचा तिसरा दिवस, करीचा दिवस आणि आज मुलं पतंगांचा आनंद घेत आहे. शेवटचा दिवस आहे आज. आज खरी मजा जी येणार ना रात्रीच्या वेळेला, रात्री जे दिवे सोडले जातात ना आकाशामध्ये, ती मजाच वेगळी असते आणि फटाके पण उडवले जातात. मांडे बनवत असतो, पण काल एकादशी असल्यामुळे ते मांडे बनवता आले नाही. म्हणजे पुरणपोळी म्हणतात बहुतेक जण त्याला. तव्यावरतीची बनवली जाते, पण आमच्याकडे खापरावरती मांडे बनवले जातात. व्हिडिओमध्ये ते दाखवलंच तुम्हाला. तर आज मांड्यांचा स्वाद पण आम्ही घेणार नक्की. तर अक्षय पण आला आहे पतंग उडवण्यासाठी. सर्वेश वरती घालून द्या पतंग. हवा कमी वाटतं आज. आज जरा हवा बरी पण कमी वाटतंय का जास्त आहे? नाही, आज बरी जरा. हे बघा उन्हात राहून राहून कसे काळे पडलेले आहे सर्वजण. हे बघा मुलं, हे दिवसभर उन्हामध्येच आहे सर्वजण. राम, तुझं पतंग जात नाही का वरती? जातो नाही, त्यांना बांधायचं. कन्ना बांधतोय का? बांध लवकर. आज आली जास्त हवा. दिवे आणले का राम? दिवे रात्री उडवायचे ना दिवे. तू उडवतो की नाही रात्रीचं? उडवतो. पाठी मागून येतोय बरं का पतंग. कन्ना पाडतोय का तू? तर आमचे मोठे बंधू जे आहे त्यांनी काल संक्रांतीची नवीन गाडी घेतलेली आहे. फ्रॉंक्स आहे, मारुती सुझुकीचा फ्रॉंक्स मॉडेल आहे. कलर मला तर खूप आवडला आहे. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी डिस्काउंट चालू होती वाटतं. त्या डिस्काउंटमध्येच बंधूंनी गाडी बुक केलेली होती. म्हणजे ही गाडी काल त्यांनी आणलेली आहे पुण्यावरून. पासिंग MH15 म्हणजे नाशिकचीच मिळालेली आहे. नाशिकला पण बुक केली होती, पण तिथं शोरूममध्ये काय झालं की थोडी गडबड झाली. त्यांच्याकडून टच लागला गेला, त्यामुळे तिथं कॅन्सल करून टाकलं बुकिंग. आणि नंतर मग त्यांनी पुण्याला बुकिंग केली ती गाडी. आणि लांबी पण गाडीची मस्त आहे दिसायला. आतून जर बघितलं तर आतून पण खूप बेस्ट आहे. स्पेस पण छान आहे, छान आहे स्पेस आतला पण. आणि सीट पण कम्फर्टेबल आहे आतले. 5 सीटर आहे गाडी. हा पाठीमागचा भाग. समोरच्या बाजूने पण गाडी एकदम मस्त दिसते. आता मी घेऊन आलो आहे तिला आपल्या नवीन घराकडे. म्हटलं चला एक वेळेला फिरून आणू गाडीला कशी चालते. एकदम स्मूथ चालते गाडी ड्रायव्हिंगसाठी ना. म्हणजे लॉंग ड्राईव्हवरती आपण जेव्हा जात असतो ना, तेव्हा अशा गाड्या खूप छान आहे. शरद भाऊ पण आले गाडी बघण्यासाठी. आता तुम्हाला कॉल करत होतो गाडी बघायलाच. नमस्कार मेजर सर, तुम्ही गाडी आणली का? ही काय मोठ्या बंधूंनी आणली, गाडी आणण्याच्या बद्दल. सरांनी आणली ना गाडी मोठ्या. धन्यवाद. मस्त गाडी, चांगली ना? कलर कसा आहे? काल आले तुम्ही, हातवर घ्या, तुम्ही भेटले नाही. संध्याकाळी आली. हो, गाडी एकदम भारी आली. चांगली आहे ना? एक नंबर. फॅमिली पुरती लागतेच हो गाडी. 5 सीटर आहे, 5 जण बसतील याच्यात. 5 जण मध्ये 3, तिकडे 2. पहिल्यांदा करते गायत्री तू? ये तुमच्या घरी करता का सासरी? हो मग करता ना. मांडे जमता का घरी? मांडे नाही, पोळ्या. पुरणपोळी तव्यावरचे का? ग्रामीण भागामध्ये याला सार म्हणतात. तो पण बनलेला आहे. तर आज आमच्या घरी मांडे बनवले जात आहे. जो मकर संक्रांतीचा सण असतो, म्हणजे जेवढे पण मोठे सण असतात ना, तेव्हा आम्ही मांडे बनवत असतो. आता काल एकादशी होती संक्रांतीच्या दिवशी, त्यामुळे आम्हाला मांडे बनवता आले नाही. त्यामुळे आज आम्ही मांडे बनवतो आहे. शहरामध्ये शक्यतो पुरणपोळीचा प्रकार असतो. पोळी लाटल्या जाते, त्यामध्ये पुरण भरले जातं आणि ते तव्यावरती बनवले जात असतात. पण हे मांडे जरा मोठे असतात, हातावरती झेलले पण जातात
आता आमच्याकडे जे खापर आहे ना ते थोडं छोटं आहे, त्यामुळे हा मांडा थोडा छोटा येणार. मी तुम्हाला तो मांडा पण दाखवतो. छोटा आहे बघा, चुलीवरती ठेवलं जातं हे खापर या अशा पद्धतीचा, आणि वरती हा मांडा असतो, याला शेकवलं जातं बघा. पहिलं आमच्याकडे मोठं होतं खापर, ते फुटून गेलेले म्हणजे जुनं होतं, जवळजवळ 30-35 वर्षांपूर्वीचं खापर होतं ते. हे छोटं खापर आम्ही नंतर आणलेलं आहे, आणि त्याच्यावरती बघा हा मांडा टाकला जातो. आता खायला पण खूप छान लागते. आता मी खूप माझे मित्र आहेत त्यांच्याबरोबर चर्चा पण केली होती मांड्यांची, तर त्यांना मांडे हा प्रकार माहीतच नाही आहे. खूप जणांना माहीत नाही आहे तो, शहरामध्ये शक्यतो माहीतच नाही, पण आमच्या ग्रामीण भागामध्ये सणाच्या दिवशी हा मांड्याचाच प्रकार असतो खाण्यासाठी. याशी पलटी मारली जाते त्याला. जास्त पतंग आले रे. पाठीमागच्या बाजूला जास्त पतंग आहे म्हणा. रोशन, अरे तुझा पतंग खालीच आहे अजून, एवढी हवा आली. उडव ना पतंग, उडव वरती. हवा आल्यावरती तुम्ही थांबताय. का आला पतंग? हळूच 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 हळूच. हे हळूच, इथंच येईल, इथंच येईल, हळूच. अरे पडला खाली. ए इकडची हवा असल्यावर फायदा होतो म्हणा. डायरेक्ट गच्चीवरती आपल्या पतंग पासून पतंग उडत नाही तुझा सर्वेश. वरती जायला पाहिजे होता एवढ्या वेळात. त्याचा कन्न व्यवस्थित झालं नाही वाटतं. बरोबर पकडलेली ती गच्चीवर आली, आता आली ना तशीच ती गच्चीवर आली. पर्यावरणामध्ये बघा आता संध्याकाळच्या वेळेला सर्वजण या ठिकाणी फटाके उडवत आहेत. प्रत्येक वर्षी जेव्हा करीचा दिवस असतो ना, संध्याकाळच्या वेळेला दिवाळीपेक्षा पण जास्त फटाके उडवले जातात तिथं. आणि दिवे पण सोडतात. आता थोड्या वेळात बघा दिवे पण सोडले जातील आकाशामध्ये. मी आता आपल्या नवीन घराकडेच गेलो होतो आणि येताना हा व्हिडिओ शूट केलेला आहे. खूप फटाके उडवतात. तर हे असे दिवे असतात बघा, रात्रीच्या वेळेला सोडले जातात. यांच्यामध्ये कसं असतं ना की आपण जेव्हा एक कॅन्डल असते आतमध्ये, तिला जेव्हा चालतो एक गॅस तयार होत असतो तिचा. तो गॅस तयार झाल्यानंतर मग हे दिवे आकाशात जातात. बघायचं नाही, सोडा वरती, वरती सोडा. गॅस बनला का त्याचा? गॅस बनला पाहिजे. खाली ठेवा ना तोपर्यंत. गॅस कसं काय बनणार मग असा? खाली ठेवायचं त्याला, खाली ठेवा, खाली. जळलं की मध्ये गॅस तयार होतो त्याचा. बाकीचे दिवे फेल गेले कारण की ते पंक्चर जर असले ना, ते पंक्चर असल्यानंतर मग गॅस पण लीक होऊन जातो. गॅस बनल्यावरच जातो वरती. सोड 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 बरं. नाही नाही, गॅस नाही बनलेला अजून, गॅस बनला नाही अजून. अहो ते गॅस बनायच्यात ते पडून ये. सोड ना. सोड ना. तर सर्वजण आता एन्जॉय करताय मस्तपैकी. गाण्यांवरती डान्स पण चाललेला आहे. तर मी आत्ताच इथे व्लॉगला थांबवतो आहे. आपण पुन्हा भेटणार एका नवीन व्लॉगमध्ये. जय हिंद.